तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आज आपल्याला जायचं होतं हळदीला। रात्रीचा कुठला पण कार्यक्रम असू दे, आपल्याला दूध घातल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून डायरेक्ट आम्ही चाललो गावात। पद्धतशीर दूध बीत घातलं, आपल्याला थोडासा किराणा माल घ्यायचा होता, त्यामुळे आपण आलो होतो दुकानात। किरकोळ मध्ये सामान घेऊन तिथं आम्ही डायरेक्ट आलो हनुमान मंदिरात। 100 सोन्याने 25 रुपयाचा नारळ फोडून 25 लाखाची नोकरी मागितल्यामुळे डायरेक्ट लाईटच गेली। देवाला फोडला नारळ आणि दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट आलो मेडिकल मध्ये। आणि जसं मेडिकल मध्ये आलो तसं आपल्याला ही बाटली गावली। आता काय सुट्टी जय चिंगामुंगा म्हणून डायरेक्ट फसासा फवारली बाटली। आता हळदीला जायला जी पब्लिक येणार होती ती सगळी गोळा झाली, आणि जशी गोळा झाली तशी ह्या सीसीटीव्हीच्या पुढे आपण कॅन ठेवलं आणि डायरेक्ट येऊन पोचलो सलून मध्ये। हळदीला जायचं म्हणल्यावर जरा नटापटा करणं जरा गरजेचं आहे। फायनली वाघांना कसं तर तयार केलं आणि डायरेक्ट येऊन पोचलो हळदीच्या मांडवात थोडं उभा राहिलो होतो, तेवढ्या सगळ्यांनी केली जेवणाला सुरुवात। आणि जेवण तर एकच नंबर होतं, त्यासोबत झपक झुपक लाईट आणि डीजेची गाणी सुद्धा होती। गाणी ऐकत केलं जेवण पूर्ण, आणि तिथनं आम्ही डायरेक्ट धरला एक कोपरा, कारण आता हळदीला अगोदर बसण्याशिवाय दुसरा आमच्याकडे पर्याय पण नव्हता। मग थोड्या वेळानं झाली कळसात नहायला सुरुवात। कळसातलं 5 राऊंड पूर्ण झालं आणि थोड्या वेळानं हळदी पण लागली। हळदीची क्लिप काय घेतली नाही, कारण वाघ लय दिवसातनं ब्लॉग बनवा लागला, त्यामुळे वाघायत येणार। तिथनं आम्ही डायरेक्ट धरली मग घराकडची वाट। भेटतो आता डायरेक्ट लग्न या ब्लॉग मध्ये, त्यामुळे तुम्ही फॉलो तेवढं करून घ्या आणि कमेंट मध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटला। चला भेटतो आता उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।